Hello student, today we are going to see our prose section. Our next lesson, the name of our lesson is The Call of the Soil, a Scent of a Rice. This lesson is written by Venkateshwaran Iyer. Venkateshwaran Iyer, who is born in 1966. Venkateshwaran Iyer, he is the science graduate, then he works in the IT field, he works in the IBM company as a project manager, and after working for so many years in the IT industry, he works for 17 years in the IT industry, and then after he just quit his job and he come to his village. And when he come to his village name is Pet. This Pet is in the Dahanu Taluka in the Palghar district, and he come to his village and he just doing the farming in his village. He have some thoughts in his mind when he work in the IT park that he wants to become a farmer, and that's why he quit his job and he come to his village, and then after he became a farmer. And in this lesson our writer tells us that how he making so many experiments in his field, and he tells us, he urges us that you should use organic farming when you are a farmer. That is, you should not use any chemicals, you should not use any pesticides, insecticide when you doing your farming in your field. But he insisted to all of us that you should use the organic seed instead of using the hybrid सीड. की इथे आपल्याला लेखकांनी काय सांगितलेलं आहे तर कुठल्याही प्रकारचं हायब्रिड सीड न वापरता जर आपण ऑर्गॅनिक सीड जर आपण वापरलं तर काय होऊ शकतं तर आपलं प्रॉडक्ट हे काय होऊ शकतं तर वाढू शकतं, भरघोस उत्पन्न आपल्याला येऊ शकतं त्यातून. आणि एक सायन्स ग्रॅज्युएट असूनसुद्धा IT फील्डमध्ये काम करत असूनसुद्धा की IBM कंपनीमध्ये ते प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर ते काम करत होते. 17 वर्ष त्यांनी तिथे काम केलं, परंतु एक शेतीची आवड होती त्यांना की स्वतःचं शेत असावं, स्वतःचं शेतीमध्ये आपण काम करावं, आपण वेगळी पिकं घ्यावीत, ही इच्छा त्यांच्या मनात आली. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांचा चांगला जॉब जो होता तर तो जॉब सोडला की आवर इंडिया इज द ॲग्रिकल्चरल कंट्री अँड दॅट्स वाय वी मस्ट, if you have the field, if you have your own farm, then you must do something in your farm, you must do something in your field. And so in this lesson our writer tells us that how we make various experiment in our field. So let us see our new lesson 1.3, The Call of the Soil, a Scent of a Rice. The first crop. Here writer tells us about his first crop. की इथे आपल्याला लेखकांनी त्याच्या पहिल्या पिकाबद्दल सांगितलेलं आहे. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of मूग. की पिरियड कुठला होता तर एप्रिलचा पिरियड होता, 2004चा पिरियड होता. आणि काय तर लेखक आपल्याला सांगतं की आय वॉज स्टूड इन द मिडल ऑफ माय फील्ड. की मी मधोमध माझ्या शेतामध्ये उभा होतो. अँड आय टेक माय फर्स्ट क्रॉप ऑफ मूग. की मी पहिलं पीक माझं काय घेतलं होतं तर मुगाचं पीक मी माझं घेतलेलं होतं. अँड लुक अराउंड मी, की मी सर्वदूर सभोवताली मी काय करत होतो तर पाहत होतो. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. की वेळ कुठली होती, व्हॉट इज द टाईम इज द सनराईज. की सूर्य उगवत होता,
उगवत्या सूर्याकडे मी पाहत होतो. सगळीकडे ब्राईटनेस होता, सगळीकडे तेजस्वी वातावरण होतं. ऑरेंज म्हणजे नारंगी कलर सगळीकडे दिसत होता सूर्याचा. आणि त्यावेळेस मी माझ्या शेतामध्ये, माझ्या मुगाच्या पिकामध्ये मी उभा होतो, की तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, की माझा पहिला अनुभव होता, माय फर्स्ट फार्मिंग एक्सपिरियन्स होता. आणि म्हणून ते लेखकासाठी कसं होतं, तर अत्यंत छान फिलिंग देणारं असं होतं. द ग्राउंड वॉज डॅम्प अँड द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू. द ग्राउंड वॉज डॅम्प, की शेत कसं होतं तर ओलं होतं. डॅम्प म्हणजे काय, तर ओलं होतं. आणि द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू, आणि सकाळची वेळ होती. त्या मुगाच्या पानांवर दवबिंदू असलेल्या त्या लेखकाला दिसत होते. माय बेअर फीट were muddy as I walk around gingerly inspecting the plant, and my bare feet was muddy, की मी पायात चप्पल घातलेली नव्हती आणि त्यामुळे माझे पाय चिखलानी भरलेले होते. आय वॉक अराउंड जिंजरली. जिंजरली म्हणजे काय, व्हेरी कॉशियसली, की अत्यंत सावधानतेने लेखक तिथून चाललेला होता, की मुगाच्या वेली सगळीकडे पसरलेल्या होत्या. लेखक अत्यंत सावकाशपणे तिथून चाललेला होता. आणि इन्स्पेक्टिंग द प्लांट अँड अवर रायटर जस्ट इन्स्पेक्टिंग द प्लांट, की ते काय करत होते, तर त्या मुगाच्या ज्या वेली पसरलेल्या होत्या तर त्याचं परीक्षण करत होते. ते अगदी कॉशियसली, की अत्यंत काळजीपूर्वक ते पाहत होते. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिक्कू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिज ऑफ मूग, की अराउंड मी, की माझ्या सभोवताली, माझ्या अवतीभोवती काय होतं, तर रोज ऑफ चिक्कू ट्री, की एक चिक्कू ट्रीची एक रांग होती. आणि माझ्या खाली काय होतं, तर बिलो अ डेन्स फॉलिज ऑफ मूग. फॉलिज म्हणजे काय, तर लिव्ज ऑफ अ ट्री ऑर प्लांट, की त्या मुगाची मोठी मोठी अशी पानं होती, की दाट असे पानं त्या मुगाचे आलेले होते. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. आणि त्यावेळेस मला दुसरं काहीच दिसत नव्हतं, किंवा माझ्या मनामध्ये दुसरे काहीच विचार येत नव्हते. फक्त मी काय पाहत होतो, तर ते मुगाचं शेत पाहत होतो. ती मुगाची माझं पहिलं पीक मी तिथे पाहत होतो. द मूग प्लांट नॉट मोर दॅन 2 feet टॉल, की जवळपास 2 फूट उंची एवढी त्या मुगाच्या वेलींची झालेली होती. आणि 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आऊट. आणि आता काय झालेलं होतं, तर ग्रीन पॉड्स म्हणजे काय, तर त्या मुगाला शेंगा आलेल्या होत्या आणि त्या शेंगा अशा छान लटकत होत्या, बाहेर आलेल्या होत्या त्या शेंगा, आणि त्या वेलीवर त्या शेंगा लटकत होत्या. द पॉड्स वेअर नॉट येट राईप अँड देअर वॉज अ लाईट फर्स ग्रोईंग ऑन देम. द पॉड्स वेअर नॉट येट राईप, की अजूनपर्यंत त्या शेंगा काढायला आलेल्या होत्या का, वाळल्या होत्या का पूर्णपणे, तर वाळल्या नव्हत्या. देअर वॉज अ लाईट फर्स ग्रोईंग ऑन देम, आणि त्याच्यावर अशी छान अशी लव आलेली होती त्या शेंगांवर, की त्याच्यावरून जर आपण हात फिरवला तर ती लव आपल्याला दिसत जाणवत होती. तर ते पाहून मला खूप छान वाटत होतं, की मला हॅपी फिलिंग होत होतं. इथे पुढे लेखकांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट, की आणखीन काही वेळ होता कापणीसाठी, की हार्वेस्टसाठी काही आणखीन वेळ जाऊ द्यावा लागणार होता. आय फेल्ट एक्झेलरेटेड, आय फेल्ट व्हेरी मच हॅपी ॲट दॅट टाईम, की मला खूप आनंद होत होता. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबोव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स अँड आय स्टूड वॉचिंग द सनराईज, आणि तिथेच मी उभा राहून काय पाहत होतो, तर सनराईज पाहत होतो. अबोव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस. आणि काय, तर मी त्या कुंपणावर उभं राहून, की माझ्या शेताच्या बांधावर उभं राहून, की जिथे कुंपण होतं त्या कुंपणावर मी उभं राहून काय पाहत होतो, तर मी सनराईज पाहत होतो. आणि सनराईज पाहताच काय, तर खाली माझं शेत होतं, वरती सनराईज होता. त्या काही जी उंच झाडी होती त्या झाडीमधून सूर्य वर येताना मी पाहत होतो, आणि ते दृश्य माझ्यासाठी खूप छान असं होतं. अ व्हाईट अँड आय मेड माय वे बॅक टू माय हाऊस, आणि मी आता हळूहळू घराकडे चाललेलं होतं. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ धिस ग्रीनरी, आणि माझं घर पण मी कुठे बांधलेलं होतं, तर त्या माझ्या शेतामध्येच माझं घर बांधलेलं होतं. आणि माझं घराचा कलर व्हाईट होता, आणि
या मुगाच्या शेतीचा कलर सगळा ग्रीन कलर होता. सो व्हाईट हाऊस इन द मिडल ऑफ द ग्रीन फील्ड. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop. की माझ्यावरच विश्वास बसत नव्हता की हे माझी शेती आहे का, हे माझ्या शेतामधलं माझं पहिलं पीक आहे का. तर हे मला आता की या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. अँड आय बिकम ॲज अ फार्मर, की मी सुद्धा काय झालेलो होतो तर एक शेतकरी झालेलो होतो. याचा आनंद त्या लेखकाला खूप होत होता की टर्निंग पॉईंट होता लेखकासाठी की IT फील्डमधून टेक्नी टू फार्मर, की टेक्नॉलॉजीकडून तो कुठे आलेला होता, आता फार्मिंग फील्डकडे आलेला होता, फार्मिंग क्षेत्राकडे आलेला होता. आणि तो काय होता तर लेखकासाठी टर्निंग पॉईंट होता. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मोर फॉर द After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. की लेखकाचं असं स्वतःचं शेत नव्हतं, त्यांनी आधी जमीन विकत घेतलेली होती आणि ज्यावेळेस त्यांनी ॲडव्हान्स पे केलेला होता तर त्यावेळेस आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. की त्यावेळेस लेखकाला असं वाटत होतं की मला बराच वेळ लागेल, की मला लगेच फार्मिंग जमणार नाही, मला लगेचच शेतामध्ये माझ्या पीक घेता येणार नाही. परंतु ज्यावेळेस लेखकाने शेत घेतलं, ज्यावेळेस लेखक स्वतः एका जमिनीचा मालक झाला, त्यावेळेस त्याच्याबरोबरचा जो सहकारी होता की मोरू दत्त नावाचा जो त्या गावामधला जी व्यक्ती होती तर त्यांनी त्याला मदत केली की बट मोरू दादा, की मोरू दादा नावाचा त्याचा जो गावामधला सहकारी होता. तर द ब्रोकर, की जो लँड सेलिंग बाईंगचे कामं करत होता, की ब्रोकर होता तो, की दलाल होता तो. आणि त्या मोरूदादानी हू गॉट अस द लँड, की त्यांनी मला ही जमीन मिळवून दिली, हॅड अदर आयडियाज, की त्याच्या मनामध्ये वेगवेगळे कल्पना आधीपासूनच होत्या. काय कल्पना होत्या त्याच्या मनामध्ये? ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स, की त्याच्या मनात काय कल्पना होती की आपण एकदा काय करू तर सगळ्यात सुरुवातीला आपण इथे मूग लावून बघू, की मूग लावूया आपण इथे. मूग ॲट वन्स. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर धिस, की सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टींना तयार नव्हतो, की मी नवखा होतो या सगळ्यांमध्ये, की मी फॅमिलियर नव्हतो. मी आत्ताशी तर कुठे जमीन विकत घेतलेली होती, आता मी हळूहळू बुक्स वाचून फार्मिंग शिकणार होतो, की मी आत्तापर्यंत मी कधीही फार्मिंग केलेलं नव्हतं, मी शहरात वाढलेला किंवा मी IT फील्डमध्ये आत्तापर्यंत काम केलेलं होतं. आणि आय वॉज स्ट्रेंज in this field. I was very much new in this field and I was not prepared for this, की मी या सगळ्या गोष्टीला तयार नव्हतो. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. की I was not prepared for this. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. की मी आत्तापर्यंत फक्त पुस्तकच वाचत होतो, पुस्तकांमधून काय पेरता येईल, काय करता येईल आपल्याला आपल्या शेतामध्ये, हे मी फक्त आत्तापर्यंत वाचत होतो. परंतु ॲक्च्युअल एक्सपिरियन्स मी घेतलेला नव्हता किंवा ॲक्च्युअल एक्सपिरियन्स घेणं काय असतं हे मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं. परंतु मोरू दादा वॉज क्वाईट फर्म, की हा जो मोरू दादा होता, ब्रोकर होता, तर तो त्याच्या निश्चयावर काय होता तर तो त्याच्या मतावर ठाम होता. आणि ही सॅड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग, आणि त्यांनी काय सांगितलं मला की हा जो सीझन आहे तो मुगाचं पीक घेण्यासाठी अत्यंत चांगला सीझन आहे. अँड द बेस्ट सीड वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजसंट साईड ऑफ गुजरात. आणि चांगलं बी आपल्याला कुठे मिळू शकतं तर आपल्या शेजारचं जे राज्य आहे गुजरात राज्य, तर त्या राज्यामध्ये आपल्याला छान चांगलं बी मिळू शकतं. आय मेड अ क्विक ट्रिप टू गुजरात अँड ब्रॉट अराउंड 10 किलोग्रॅम ऑफ मूग. आणि त्यानंतर मी
लगेच गुजरातमध्ये गेलो, सुरतला गेलो आणि सुरतवरून मी काय केलं तर 10 किलोग्रॅम मूग विकत आणले. मोरू दादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लॉ द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. आणि त्यावेळेस मोरू दादानी मला ही जस्ट हेल्प मी, ही रेंटेड हिज ट्रॅक्टर की त्यांनी मला त्याचं ट्रॅक्टर भाड्याने दिला. ही प्लॉईंग ऑल द लँड की त्यांनी सगळी जमीन नांगरून काढली. अँड ही सोईंग द मूग सीड ऑल ओव्हर इन दॅट लँड की सगळ्या जमिनीवर त्यांनी काय केलं तर मूग पेरून काढले. अ फ्यू डेज लॅटर वी वर ओव्हरजॉयड टू सी टायनी ग्रीन लिव्स की काही दिवसानंतर काय झालं तर तिथे छान असे हिरवे पानं त्याला येऊ लागले, टायनी ग्रीन लिव्ज येऊ लागले. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की आमचं पहिलं पीक की कुठली गोष्ट पहिल्यांदा आपण ज्यावेळेस करत असतो तर त्याला जर काही ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला दिसू लागतात त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आणि त्याचप्रमाणे लेखकाचं झालेलं होतं. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल ॲट द साईट की मी आत्तापर्यंत कधीही असं मूग लावलेलं मी कधी पाहिलेलं होतं का तर नव्हतं. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल ॲट द साईट की आत्तापर्यंत मी शेतीचा अनुभव कधी घेतलेलाच नव्हता, कधी पीक वाढताना मी पाहिलेलंच नव्हतं. आणि म्हणून मला खूप थ्रिलिंग म्हणजे थ्रिल फील होत होतं की छान असा अनुभव मला येत होता. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय व्हेन आय सॉ द first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in विलेपार्ले in मुंबई. आणि हे फिलिंग की हे जे थ्रिल फिलिंग मला आत्ता येत होतं की मुगाची शेती पाहिल्यानंतर किंवा माझं पहिलं मुगाचं पीक हळूहळू ग्रोईंग होताना पाहताना मला जे फिलिंग येत होतं तेच फिलिंग मला सगळ्यात सुरुवातीला वेन आय वॉज यंग की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही कुठे राहत होतो तर रेल्वे क्वार्टरला राहत होतो, विलेपार्ले मुंबई येथे आम्ही राहत होतो. आणि तिथे मी एक छोटंसं जास्वंदाचं आय प्लांटेड वन हिबिस्कस प्लांट देअर अँड व्हेन द हिबिस्कस गेटिंग फ्लॉवरिंग ॲट दॅट टाईम आय वॉज व्हेरी मच overjoyed. I was feeling thrill at that time, and that feeling now I felt when I saw that moog plants. I was grateful to have taken मोरूज ॲडवाईस. आणि मोरूची ॲडवाईस घेतल्यामुळे मला आता कसं वाटत होतं तर ग्रेटफुल वाटत होतं, छान वाटत होतं. आणि मी त्याच्या अर्थातच काय तर त्याचा सल्ला मी ऐकल्यामुळे मी त्याचे आभार मानत होतो. द नेक्स्ट थिंग मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट. आता दुसरी गोष्ट मोरू दादानी मला काय सजेस्ट केली, काय ॲडवाईस केली तर ही जस्ट सजेस्टेड मी दॅट यू स्प्रे पेस्टिसाइड्स ऑन दॅट प्लांट की तू त्याच्यावर पेस्टिसाइड्स म्हणजे काय तर फवारणी करून घे की तू कीटकनाशकांची त्याच्यावर फवारणी करून घे. पेस्टिसाइड्स यू डू मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट की त्या प्लांटवर आपल्याला आता फवारणी करायला पाहिजे. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर येल्ड. आणि त्याने काय क्लेम केला, काय दावा केला, जर तू फवारणी करून घेतली तर अर्थातच तुझं जे उत्पादन आहे देर इज द हायर येल्ड की भरघोस उत्पन्न तुला त्याच्यातून येऊ शकतं. आणि म्हणून तू पेस्टिसाइड्स स्प्रे करून घे. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. आणि दिस वॉज समथिंग की हे माझ्यासाठी काय तर हे माझ्यासाठी नवीन होतं. एक तर मला कुठलेही पेस्टिसाइड्स वगैरे इन्सेक्टिसाइड्स वापरून मला शेती करायची नव्हती, मला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं होतं. अँड दॅट्स वाय दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू की हे जे काही होतं की काय होतं तर पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड जास्तीत जास्त जर आपण वापर केला तर त्यामुळे काय होतं तर मातीची प्रत खालावते की मातीची प्रत न सुधारता ती काय होते तर खालावते. आणि मला हे करायचं नव्हतं. अँड दिस I should not want to do. We were clear that we should not use any chemicals and tried to explain it to him. And we were too much sure की आम्ही खूप आमच्या मतावर आम्ही ठाम होतो. आम्ही खात्रीने सांगितलं होतं की आय शुड नॉट यूज एनी पेस्टिसाइड, आय शुड नॉट यूज एनी केमिकल्स, एनी इन्सेक्टिसाइड्स
to my plant. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. आणि आम्ही त्याला ते स्पष्टही केलं की आम्ही त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. he reacted as if we had suggested harakiri. आणि त्यांनी असं रिॲक्शन दिलं की जणू काही म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्यावर विश्वास टाकला किंवा एखादा आपल्याला मदत करत असेल आणि त्याचा एखाद्या सल्ल्याला जर आपण नाही म्हणलं तर त्या व्यक्तीला काय वाटतं की जणू काही म्हणजे आपण म्हणतो ना की केसांनी गळा कापला तशा पद्धतीने की आम्हाला फसवलं, आमच्याशी आधी आमची मदत घेतली आणि आता मात्र काही आम्हाला विचारत नाही आहेत. आणि तेच फिलिंग काय तर मोरू दादाला आता वाटत होतं. हाराकिरी म्हणजे काय तर अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ सोड. की फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ की जणू काही आम्ही अशी हाराकिरी इथे लेखक म्हणतोय की लेखकाची अवस्था तो लेखक इथे सांगतोय की मोरू दादानी त्याला आत्तापर्यंत सगळी मदत केलेली होती की लँड घेण्यापासून पहिलं पीक लावण्यापर्यंत, त्यानंतर पहिलं पीक कसं आलं, छान आलेलं होतं आणि आता तो पेस्टिसाइड स्प्रे करायला सांगत होता. परंतु आता ज्यावेळेस डिनाय केलं की ज्यावेळेस लेखकाने नाही म्हटलं त्याला तर त्यावेळेस एक प्रकारचं काय रिॲक्शन होतं मोरू दादाचं किंवा त्यावेळेस लेखकाच्या मनात काय थॉट्स आले ते इथे लेखकांनी सांगितलेले आहेत. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरू दादा अँड हिज फ्रेंड्स did not use any chemicals on the farm. आणि काय आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. कशासाठी प्रयत्न करावे लागले की मोरू दादा आणि त्याच्या फ्रेंड्सला सांगण्यासाठी की तुम्ही कुठल्याही प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स, केमिकल्स, पेस्टिसाइड्स तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू नका. इट इज व्हेरी मच हार्मफुल टू आवर लँड, इट इज व्हेरी मच हार्मफुल टू आवर क्रॉप. की आपल्या क्रॉपसाठी, आपल्या लँडसाठी हे सगळं कसं असतं खूप हार्मफुल असतं. दे रेफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप कुड ग्रो विदाउट स्प्रे. आणि त्यांना हे कळतच नव्हतं की ते सतत नकार देत होते की हां कसं शक्य आहे, क्रॉप कसं वाढू शकतं, की क्रॉप वाढणार नाही जर आपण जर त्याच्यावर पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स जर वापरले नाहीत तर क्रॉप चांगल्या प्रकारे वाढणार नाही. की आत्तापर्यंत त्यांचा असा अनुभव असेल मोरू दादा आणि त्याच्या फ्रेंड्सचा की त्यांनी आत्तापर्यंत पेस्टिसाइड्सचा वापर केलेला असेल बऱ्याचदा आणि लेखकाला त्याला हे पटवून देता देता खूप काळ गेला किंवा लेखकाला खूप मेहनत घ्यावी लागली की इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, केमिकल्स हे आपल्या पिकाला कसे असतात तर हार्मफुल असतात. सो दिस इज आवर फर्स्ट पार्ट. वी विल सी आवर next part in our we will see our next lesson. We will see our next part of our lesson in our next video. Thank you.